ठेवा, एक निघून ठेवा, तुमच्या पायापाशी एक ठेवा. छान तयारी केली कमी वेळेमध्ये. माळ घरीच विसरली का? सदानंदी बोल भवानी की जय. कसं ठेवलं असेल ना. हा हा. देवघर कुठे पुढे परत याच्या जवळ जाऊ. हे पण घ्या आता. हे चहा बाई. आता उजवा हात पकडायचा माझा देवघरापर्यंत चालायचं. पुढं होतं ते आई नाही तर ठेवलं. इथे घेऊ का? हे पुढे घ्या, पुढे. त्याच्यावर छाप घेत असतात. त्याच्यासाठी सांगितलं होतं. पुढे जा. आता उजवा हात पकड. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता. आज मी आलेलो आहे माझी असणारी गुरुलेख अर्थातच माझी मुलगी सुमन डोईफोडे राहणारा सुलतानपूर तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा हिच्या घरी गुरुपंक्तीसाठी. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी माझं गुरुपूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी तिचं देवघर या ठिकाणी मी दर्शन घेण्यासाठी आलो. तर प्रसन्न असं तिचं देवघर मला या ठिकाणी वाटलं. तिला स्वतः महादेवाचा संचार आहे. महादेवाची ज्ञानमाळ तिची माझ्या हाताने झालेली आहे. त्याबरोबरच आई तुळजाभवानी आणि सप्तशृंगीचं सुद्धा तिला वारं येतं. तर तिने या ठिकाणी छानपैकी देवघर वगैरे सजवलं आणि गुरुपंक्तीसाठी मला या ठिकाणी बोलवलं. तर मनापासून गुरुलेकीला पुढच्या आध्यात्मिक वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. हिच्या देवघरावरती जे कोणी भक्त येतील त्या सर्वांचे दुःख दूर व्हावे, चांगला तिच्या हाताला गुणमान राहावा, तिच्या मुखातून निघणारा शब्द खरा व्हावा असाही या गुरुपंक्तीच्या निमित्ताने एक वडील म्हणून तिला आशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी काही शब्द विचारू इच्छितो. बाई, तुझ्या घरी येण्यासाठी काही भाड्यातोड्याचे पैसे मागितले का? नाही. बरं, काही सोनं चांदी एखादी अंगठी गिंगठी दे काय असं काही मागितलं का? नाही. बरं, मटण दारू चकना काही भाजेल शेंगदाणे गिंगदाणे नाही. क्वार्टर नाही. नक्की? हा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगदंब, नमो आदेश.